त्याचाही त्यांना फायदा झाला। अर्थात ही सुरुवात आहे। शिंदे गटात आणि भारतीय जनता पक्षामध्ये नक्की कोणत्या प्रकारचं संबंध आहेत, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती जरी तुम्हाला हसू दिसत असलं शिंदे बाजूला असताना, तरी ते हसू खोटं आहे। ते हसू खोटं आहे। ज्या पद्धतीनं शिंदेंना बळ दिलं जात आहे दिल्लीतून, ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही याची कल्पनासुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे। सध्या राजकारण हे भाजपा अंतर्गतच सुरू आहे आणि भाजपा अंतर्गत राजकारणामध्ये वापर होतो आहे शिंदे गटाचा देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध त्यांची ताकद कमी करण्यासाठी। त्याच्यामुळे आमच्यासारखे जे लोक आहेत किंवा पक्ष आहेत ते या घडामोडींकडे दुरून पाहत आहेत सध्या तर। पण शिंदे गटाचा एक उमेदवार भाजपनं पाडला, ठीक आहे, याला सुद्धा बंड म्हणा, जसे ते म्हणतात उद्रेक आहे, यालाही बंड म्हणा, यालाही उद्रेक म्हणा। प्रचंड पैशाचा वापर झाला शिंदे गटाकडून, धमक्या दिल्या, त्या धमक्यांची रेकॉर्डिंगसुद्धा तुम्ही ऐकलं असेल। गोकुळ गीतेंवर दबाव कसा आणला, त्यांना धमक्या कशा दिल्या, तरीही मतदारांनी शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध एक जात मतदान केलं आणि मोठ्या संख्येने ते निवडून आले। राऊत साहेब, तुम्ही म्हणतात की शिवसेनेचा वापर हा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात सुरू आहे, पण देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेंना पुढून उरतायत का? कारण आजचा नाशिकचा निकाल, तुम्ही म्हणतात की तुमची वोट गीतेंना ट्रान्सफर झाली, तर या सगळ्या राजकारणात एक बघा, हे देवेंद्र फडणवीसांच्या बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने असण्याचं दगडापेक्षा वीट मऊ, विटेपेक्षा दगड वगैरे हे याच्यात आम्ही पडतच नाही आहोत। या राजकारणामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे आणि शिवसेना कमजोर करण्यामागे किंवा शिवसेना फोडण्यामागे एकच ध्येय आहे की महाराष्ट्र कमजोर करणं आणि मुंबई उद्योगपतींच्या घशात घालणं, जी शिवसेना विरोध करते, म्हणून शिवसेना कमजोर केली जाते। या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हे समजायला हवं। आतापर्यंत यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतराव दादा पाटील असतील, अगदी शंकरराव चव्हाणसुद्धा असतील, माननीय शरद पवार असतील, विलासराव देशमुख असतील, केंद्रामध्ये इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, कोणी असतील, त्यांना महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं महत्त्व राजकीयदृष्ट्या माहीत होतं की हा जो एक फोर्स आहे हा प्रखर राष्ट्रवादी फोर्स आहे आणि जर सरकारला काही संदर्भात लढाया करता येत नसतील तर शिवसेना या लढाया लढते आहे देशासाठी, मुंबई महाराष्ट्र वाचवण्यासाठी। हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आतापर्यंतच्या यशवंतरावांपासून सर्व मुख्यमंत्र्यांनी हे स्वीकारलेलं होतं। पण भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष असल्यामुळे त्यांना शिवसेनेचा जो भांडवलदार विरोध आहे तो मान्य नाही। आम्ही भांडवलदारांना विरोध करू नये, आम्ही मुंबई गिळणाऱ्यांना विरोध करू नये, मराठी माणसाच्या छातीवर बसणाऱ्यांनाशी आम्ही लढू नये, ही जर फडणवीस आणि शिंदे गटाची किंवा त्यांच्या सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल तर ते आम्हाला मान्य नाही। तुम्ही आमचे आमदार खासदार फोडाल, आमची जिद्द तोडू शकत नाही। आपण काल पाहिलं असेल की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा काल भांडूपच्या शाखा भेटीला आले तेव्हा एक विराट सभा तिथे झाली। घाटकोपरला गेले शाखेच्या भेटीसाठी, तिथे एक अतिविराट सभा झाली। लोकांचा रोष आणि लोकांचं शिवसेनेविषयी प्रेम हे अशा प्रकारे पुन्हा उसळून यायला लागलं आहे। ही गद्दारी जी करून घेतलेली आहे शिंदे गटाने आणि अमित शहानी, एक लक्षात घ्या, या गद्दारीमागे एकच हेतू आहे की आम्ही मुंबईसह महाराष्ट्र पैशाने विकत घेऊ शकतो आणि अस्मितेसाठी लढणाऱ्या शिवसेनेसारखे जे पक्ष आहेत ते आम्ही पैशाच्या ताकदीवर फोडू शकतो। ही मस्ती आहे ना,